नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. रात्रीचं झालेलं पावसामुळे वातावरण एक नंबर होतं, तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. मग त्याच्यानंतर आली ती दूध घ्यायला आपल्या घरी पिकअप. मग म्हणलं पिकअप आहे ना, काम आलेली ना, तर म्हणलं आपल्याला ना डबल एस रिपेरिंगला टाकायची. ती स्कूटी पण आहे ना बंद पडलेली होती, ती पण रिपेरिंगला न्यायची. मग दोन्ही गाड्या ना आपलं लोड करायचं ठरलं पिकअप मध्ये बरं का. युवराज भाऊन मग ना आधी स्कूटी घेतली. आता कसं आहे ना, स्कूटी वगैरे वर चढवणं थोडं अवघड होतं बरं का. मग युवराज भाऊन फळी आणली ती, ते फळीवरती ना वरती स्कूटी चढवली आम्ही व्यवस्थित बरं का. आणि कसं आहे ना, आपल्याला अजून डबल एस पण टाकायची होती बरं का. त्याच्यामुळे रोहन सर ना स्कूटी एक साईडला घेतली आणि मग जागा केली डबल एस साठी बरं का. आता कसं आहे ना, डबल एस आहे ना लय पैसे घालून बनवली होती बरं का, पण थोड्या किरकोळ कामामुळे ना ती घरी उभाच होती बरं का. म्हणलं आता येईल ना काम करून आपण विकून टाकू, सध्या काय गाडीची गरज नाही. जर कोणाला लागली तर नक्की मेसेज करा. मग काय त्याच्यानंतर रोहन सर ती गाडी घेऊन पिकअप घेऊन निघाली बरं का. त्याच्यानंतर आहे ना आपल्याकडे ना शकील भाई आले बरं का. त्यांना आपल्याला मोठी पिकअप दाखवायची होती गावात जाऊन. पण गावात आल्यावर पाहत होतं ती मोठी पिकअप खाली फसलेली होती, लहान पिकअप न मोठी पिकअप ओढायचं काम चालू होतं. आणि कसं ना मोकार पाऊस झालेलं होतं, त्याच्यामुळे पाहून वाटत नव्हतं का बाबा मोठी पिकअप निघन म्हणून बरं का. पोरं भरपूर आबदलेले होते. मॅक्सी ट्रक नाही ना ओढून पाहिली होती, पण ती काय निघाली नाही हो शेवटी. मग म्हणलं पाहून येऊ आपण स्वतः निघती काय, पण काय मिळच वाटला नाही निघन म्हणून. आणि कसं ना हाऊसिंग टाकल्यामुळे लहान पिकअप फसली बरं का. पण ती काढली कशी बशी लोटून बाहेर एकदा चालू करून. मग म्हणलं आता ना ट्रॅक्टर आणल्याशिवाय काय गाडी निघत नसती हो. मग शकील भाईला हाय अशी गाडी दाखवून दिली. म्हणलं मग व्यवहार करून घेऊ आपण. मग काय त्याच्यानंतर जनावरांचा वैरणीच टाइम झाला. घरी आलो, वैरण वगैरे झाली, गाय पिळण मग कारोडीला आणि मस्तपैकी टाकाट मध्ये दूध वगैरे पाजलं. मग जनावरांना ना त्याच्यानंतर एक टप आहे ना परत कुट्टी टाकली, दावण भरून दिली. म्हणलं आता आहे ना आपण मोकळे म्हणलं घरच्या उद्योगातून नाही का. आणि कसं आहे ना जनावर आहे ना असे दावणीला कुट्टी खाताना जरा पाहिले ना मनाला समाधान वाटत बरं का. मग बाहेर गेलो तरी काही टेन्शन नाही वाटत नाही का. एकदा त्यांचं पोट भरलं ना तर मग आपण निवांत होतो नाही का. आणि कसं आहे ना त्याच्यानंतर आपण फ्रेश होऊन ना आपल्याला जायचं होतं बरं का गावात. आता गावात काहीतरी कारण होतं विशेष बरं का जाण्यामागं. आणि कसं आहे ना पावसामुळे ना मका मस्त उतरून पडली बरं का आपली. आता तुम्ही व्हिडिओत पाहू शकता आणि एक नंबरचं वातावरण वाटत होतं बरं का तिथून जाताना. आपल्या ना जिगरी मित्र शिवमचा आहे ना वाढदिवस होता बरं का. मग अनिकेतन रोहन आहे ना केक घेऊन आला. 10 रुपये टाकले ते हप्त्यात कटवून गेले बरं का. आता 10 रुपये होते, 10 रुपये लागत होते. पण अनिकेत भाऊकडे होते 7 रुपये, 3 रुपये कमी पडत होते. अरे यार मग आता आम्हाला सांगा तुम्ही ठोक 10 मागितले बा. मग 3 काही पडत होते 10 मागितले का. मारले तुम्ही यांची तिकडे मोडून घेतले पैसे त्यांच्या अकाउंट 3 रुपये 7 रुपये बरेच पैसे ठेवले आता खरं पाहिलं ना तसं डाऊन पावले ना जरा जास्तच खतरनाक चालू होतं बरं का. 3 रुपये ना बद्री व्हायचे उधार ठेवले आणि केक घेऊन आले ते पोरं. तिथं काही विषय नाही का. काय तो ओळखीचे देते तसे मग आता मिळाला ना. मग कसं आहे ना शालन श्रीफळ देऊन म्हणलं शुभम जो सत्कार करू, पण तीही शालन आपल्या बड्डेला ना शांभाऊन दिली. त्यांनी तेवढ्याच शांभाऊ दिसले हो मला तिथं. म्हणलं थोडं थांबून घेऊ नाही का. आता घाला प्रत्येक बड्डेला काम येईन माहिती नाही हो. तेवढीची शेडती तारा म्हणत होती त्यांची पण. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. कुंग नाही झालं पाहिजे. कुंग नाही झालं पाहिजे. काय विषय काय गिफ्ट फोडायचं. हा मग आता आम्हाला कसं कळायचं. तो घरी जाऊन त्याच काही उपयोग करू शकतो. कुंग नाही मग आता काय पर्याय नाही शेवटाला फॉलन तुम्ही काही चालू का नसून जमत काय मला विशेष ऑर्डर काहीतरी गिफ्ट मध्ये काय हो नाही का. बाबू कोळकोळा
काय करायचं आयला या गिफ्टला निवडून आणलं मला वाज आता घरी जाऊन काय वाजून कधी आत्ता आणलं का काही नाही म्हणून तर 7-3 रुपये पडले आम्हाला. बराच खर्च केला राव मग हा घ्या अभिनंदन म्हणा तुमचं वाढदिवसाच्या भविष्या पुढील वाटचालीस शुभेच्छा द्या ना पुढल्या वर्षी मोठं गिफ्ट देऊ तुम्हाला आम्ही. पुढील वाटचालीस शुभेच्छा आहे देव करू हाच खुळखुळ तुमच्या पोराला पुढल्या वर्षीच काम येऊ मला अरे वा एवढं लवकर. हा हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू हॅपी बर्थडे टू यू मग काय त्याच्यानंतर रोहन सरनी युवराज भाऊनी केक खाऊ घातला अनिकेत भाऊनी केक खाऊ घातला भाईनी केक खाऊ घातला रोहननी केक खाऊ घातला त्याच्यानंतर आला होता आपला नंबर मग त्याच्यानंतर काय केक कापून आहे ना सगळ्यांना वाटायचं काम अनिकेत भाऊला जबाबदारी सोपवली होती आम्ही मग मस्तपैकी अनिकेत भाऊनं कापून दिलं सगळ्यांनी केक वगैरे खाल्ला मस्तपैकी शुभम भाऊनं सगळ्यांना केक खाऊ घातला आणि कसं ना सगळ्यात महत्त्वाचं आपल्या टीम मधला मेंबर आहे म्हणल्यावर तिथे काही विषय नाही बरं का सगळे हसून खेळून सगळे पोरं मिक्सअप राहते आपले त्याच्यामुळे काय अडचण नाही मग काय ना पावसाचं वातावरण चालू झालं बरं का मग जास्त आवरून प्लांट वगैरे बंद करून आहे ना पोरं आहे ना घरी निघणार होते आणि मग कसं आहे ना आल्टो आहे ना रोडला दिली बरं का जायला पाण्या पावसाची मग मी मोटरसायकल निघलो होतो म्हणून आपल्याला रोड चांगला आहे म्हणलं काय अडचण नाही वाढदिवस वगैरे सेलिब्रेशन टाकाटमध्ये झालं आणि मग घरी निघलो होतो मी परत रिटर्न तर कसं वाटलं आजचा ब्लॉग नक्कीच कमेंटमध्ये कळवा रामकृष्ण आहे.